नमस्कार. तू हे रे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहत आहोत. इथे ईश्वरीला रेवड्या देऊ करत असतो राकेश. ती घेत नसते तर सगळेजण तिला घ्यायला सांगतात. त्याची इतकी जबरदस्ती असते की खाऊनच पहा. ती नको म्हणत असते तर अंजली म्हणते नुसती रेवडीच आहे, गोड बोलायचं सण आहे तर गोड खाल्लंच पाहिजे असं म्हणत ती तिला खायला लावते. इथे चाखत माखत घाबरतच ईश्वरी ती रेवडी तोंडात तर टाकते, पण खाण्याअगोदर 10 वेळा विचार करू लागते. आणि तीच रेवडी मग पुन्हा एकदा आकाश पण मागू लागतो की मला ही हवी आहे. राकेश त्याला म्हणतो की तुम्हाला ती मिळणार नाही, कारण ऑलरेडी तू खूप जास्त गोड खाल्लेला आहे आणि गोड खायचं लिमिट असतं. तू पूर्ण पॅकेट संपवलेलं आहे, तुला त्रास होईल. तुला आता मी रेवडी अजिबात देणार नाही. ही सगळी रेवडी फक्त आणि फक्त ईश्वरीजींसाठी आहे. त्यांनीच ती खायची, हां, कोणीही त्यांच्याकडनं मागायची नाही, अशी सक्त ताकीद सगळ्यांना राकेशने दिली. आणि मग इथे वल्लवी सांगते सगळेजण खूप दमलेले आहे, आपापल्या खोलीत जाऊन आराम करा असं म्हणत ती सगळ्यांना जायला सांगते. पुढे आपल्याला हे पाहायला मिळणार की ईश्वरीच्या आईला खंत वाटत असते की तिचं सत्य ती सिद्ध करू शकत नाही, त्याच्यामुळे होणारा त्रास. आणि हल्ली ना सतत विचारत असते आपली नम्रता की का हळदी कुंकाला तू ईश्वरीकडे आली नाही, तू यायला हवं होतं, असं सतत ती मला बोलत असते. तिच्या इतक्या प्रश्नांना काय उत्तर द्यावं तेच कळेना. हल्ली तिचे प्रश्न वाढत चालले आहे. मला त्या प्रश्नांची उत्तर देता देता नाकी नऊ येऊ लागली. इथे ती मागे वळून पाहते आणि हे चक्र कधी संपेल का नाही असं विचारू लागते नवऱ्याला. तिचा नवरा तिला डोळ्यांनी होईल सगळं ठीक असं खुणवू लागतो. इथे ईश्वरीला वल्लवी म्हणू लागते तुझ्या नवऱ्याने तुला तिळगुळ तर दिलं, पण ते मनापासून देताना असं काही जाणवलं नाही. जबरदस्ती केल्यासारखं वाटत होतं. जबरदस्तीच्या सुनबाईने जबरदस्तीने तिळगुळ नवऱ्याकडून घेतले, हो की नाही असं म्हणत ईश्वरीला वल्लवी डिवचू लागली. वल्लवीच्या प्रश्नाला इथे ईश्वरी म्हणू लागली की मला तुमच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे, दिसतंय मला अजिबातच काही बोलायचं नाही. वल्लवीचे उर्मट प्रश्न जरा जास्तच वाढत चालली. मग इथे ईश्वरी तिला चोख उत्तर देऊ लागली, तुम्हाला जसं वाटतं ना तसं काही नाही आहे. तर ईश्वरीला वल्लवी म्हणू लागते की काहीतरी तुमच्या दोघांमध्ये भिनसले, सगळ्यांना सांगून टाक ना नक्की काय भिनसले. तर ती म्हणते जर काही भिनसलेलंच नाही तर तुम्हाला सगळ्यांना सांगू काय. असं म्हटल्यानंतर इथे वल्लवी तिच्याकडे रागारागाने पाहू लागते. इथे ईश्वरी तिला ओपनली सगळ्यांसमोर माझा नवरा सगळं काही कबूल करेल, माझ्यावर किती प्रेम करतो तेही एक दिवस नक्की सांगेल आणि तुम्ही ते नक्की ऐका. आणि तुम्हाला वाटतंय ना मी ह्या घरातून कायमची निघून जावा, तर तसं काहीही होणार नाही. तुमचं स्वप्न स्वप्नच राहणार असं म्हणत ईश्वरी वल्लवीला चांगलीच बोल सुनवते. वल्लवी तिच्याकडे रागारागाने पाहत असते. ईश्वरी तिच्या प्रश्नाला चोख उत्तर देऊन तिचं तोंड बंद करत असते. वल्लवीचा संताप होत असतो. ही मुलगी बघता बघता शब्दांमध्येही आपल्याला पकडू लागली आहे, आपल्याला भारी भरत आहे. वल्लवी मग तिथून निघून गेलेली असते. रूममध्ये गेल्यानंतर अंजली नवऱ्यासोबत खूप गप्प मारायचे म्हणून त्याला बसा म्हणत असते, पण त्याला इतकी घाई झाली असते. तो तिला म्हणत असतो की आपण नंतर बोलूया, आता तू आराम कर, तू खूप दमली. तर ती म्हणते अहो बसा ना, मला तुमच्याशी खूप गप्पा मारावीशी वाटते. तर तो तिच्याजवळ 2 मिनटं बसतो. तर ती म्हणू लागते मला ना आत्ता असं झालं आपलं बाळ ह्या जगात कधी येईल. बाळाचे कितीतरी स्वप्न इथे अंजली त्यांना सांगू लागते. मग तो आता म्हणतो ऐकलं मी तुझं सगळं, आता मी तुझं काही ऐकणार नाही, तुला आता आराम करायलाच हवा, तू झोप बरं असं म्हणत तिला तो झोपायला सांगत असतो आणि आपण नंतर बोलूया म्हणत असतो. मग तो निघणार तितक्यात ती त्याला सांगू लागते अहो तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच विसरली मी. काय तर तुम्ही ज्या रेवड्या आणल्या होत्या त्या एक्सपायर झालेल्या होत्या, त्यांची तारीख संपलेली होती. मग तुम्ही त्या कोणाला देणार, काय होणार फूड पॉयझनिंग वगैरे. तर मी त्या अगोदरच त्या रेवड्या कचऱ्याच्या बादलीत फेकून पण दिल्या. मग तिथे जो डबा ठेवला तर तो कोणता होता म्हणून राकेशने प्रश्न विचारला. तर ती म्हणू लागते की नवीन ज्या रेवड्या तुम्ही आणलेल्या होत्या ना त्यातलाच डबा तिथे ठेवला. इतका जोरात राकेश तिच्या ओरडतो, तुला नको तिथे शहाणपणा करायला कोणी सांगितलं होता. तर ती म्हणते काय झालं, मी काही चुकीचं केलं का. तो सांगू लागतो मला त्या रेवड्या दुकानवाल्याला परत द्यायच्या होत्या आणि त्याला चांगलं झापायचं होतं, तू ना आधीच त्या फेकून दिल्या. तर तिला जाऊ दे आता तू आराम कर असं म्हणतो आणि खोलीच्या बाहेर जातो. आता इतका भारी प्लॅन केला होता, काही उपयोग झाला नाही, पाणी फिरलं त्या बिंडोक बायकोमुळं असं म्हणत राकेश त्याच्या कामाला लागलेला असतो.
इकडे अर्णवला ते सगळे क्षण आठवत असतात, ज्यावेळेला ईश्वरी सांगत होती माझ्या आईची आणि तुमच्या वडिलांची अजिबातच ओळख नव्हती, फक्त जॉबच्या ॲप्लिकेशनसाठी माझी आई तिथे गेली होती, एकदाच तुमच्या वडिलांना भेटली होती आणि हे सगळं ईश्वरीची आई पण सांगत होती. याच्यात तथ्य असेल का, असा विचार आता अर्णवच्या डोक्यात येऊ लागला आहे. आपण काही चुकीचं वागतोय का, समोरची व्यक्ती तर चांगलीच वागते, मग आपलं काय चुकतं आहे, ह्या गोष्टीचा आता अर्णव विचार करत असतो. तितक्यात तिथे ईश्वरी येते आणि ईश्वरी म्हणू लागते की तुम्ही मला माझ्या सासूबाईंची साडी घालायला दिली, म्हणजे तुम्ही मला त्यांच्या सुनेचा दर्जा दिला आणि त्यांची सून तुमची कोण झाली. तर तो तोंड फिरवून घेतो. तर ती म्हणते त्यांची सून तुमची बायको झाली ना, मग मला बायकोचा दर्जा दिला ना तुम्ही. असं म्हटल्यानंतर अर्णव तिच्याकडे रागारागाने मोठी मोठी डोळे करून पाहू लागतो. तिची बडबड बडबड चालूच असते. खरं तर तिला वधवून घ्यायचं असतं की तू माझी बायको आहे असं, पण तो काही केल्या बोलायला तयार नाही. तो तिला सांगतो हे जे तू काय रंगून रंगून सांगत आहे, बोलत आहे, तू जे मनाला सांगते ना ते सगळं खोटं आहे आणि हे सगळे स्वप्न बघणं ना तू बंदच कर. मी फक्त माझ्या आईची इच्छा पूर्ण केली असं म्हणून अर्णव तिथून निघून जातो. ईश्वरी म्हणते एक दिवस तुमचा जो गैरसमजाचा फुगा आहे ना तो मी लवकरच फोडेल आणि पुन्हा एकदाच तुमच्या मनात स्थान निर्माण करेल. वल्लवीला तिची मैत्रीण सांगू लागते की तुझ्या मुलाला एका मुलीसोबत पार्सल देताना एका ठिकाणी पाहिलं, तर ती मुलगी तुझी होणारी सून आहे का. तर वल्लवी इतकी संतप्ती आणि आकाशकडे जाऊन विचारू लागते परवाच्या दिवशी तू आणि नम्रता सोबत आले होते, तर तू तिचं पार्सल पोचवायला तिच्यासोबत कुठे गेला होता का. तर मला घरी येऊन तू वेगळंच काहीतरी सांगितलं, रस्त्यात भेटलो मग आम्ही सोबत आलो, हे काय जे बोलला आहे तू ते माझ्याशी खोटं बोललास का. ह्या प्रश्नावरती आता काहीच उत्तर ना आकाश देत नसतो. वल्लवीचा संताप होत असतो. सगळे घरातले ते विचारू लागतात की आले असतील सोबत तर काय हरकत आहे, नम्रताच तर होती, नम्रता गुणी मुलगी आहे. वल्लवी म्हणते ह्या बाबतीत तुम्ही कोणी बोलायचं नाही, मी बोलत असताना माझ्या मुलासोबत, माझ्या मुलाला मला त्या मुलीसोबत पाहायला अजिबात आवडत नाही. तुझं जे काही चाललेलं असेल ते आत्ताच्या आत्ता इथे थांबव. आजी पण म्हणू लागते नम्रता एक चांगली मुलगी आहे, घरंदाज आहे, तिच्या बाबतीत तू असं का विचार करते. पण आता वल्लवीचा संताप वाढतच चालला आहे. इथे ईश्वरीच्या वडिलांना नम्रता भरवत असते. इकडची तिकडच्या गप्पा चालू असतात. बोलता बोलता पुन्हा एकदा नम्रता विचारू लागते आई तू ना ईश्वरीच्या घरी हळदी कुंकाला यायला हवं होतं. ते सगळे मंडळी खूप चांगले आहे, आपली किती मदत करतात, पण हल्ली ना तू जरा वेगळंच वागते, त्याचं कारण मला सांगशील का. नम्रताला आई सांगू लागते तू मला वारंवार तीच गोष्ट विचारते, मी तुला सांगितलं ना ज्या वेळेला वेळ येईल ना त्यावेळेला मी तुला स्वतःहून सगळं सांगेल, पण आत्ता ती वेळ नाही, मला प्लीज तीच गोष्ट विचारून तू इरिटेट करू नकोस. असं म्हणत तिची आई उठून किचनमध्ये निघून जाते. इथे नम्रताचा पारा चढलेला असतो. पुन्हा एकदा आई किचनमधनं बाहेर येते, नम्रताला समजूत घालण्याचा प्रयत्न करते. तर नम्रता म्हणते मी आज ना ईश्वरीला जाऊनच विचारते, आई असं का वागते मला कळे ना, तुला माहिती आहे का. तर तिथे ईश्वरीच्या घरी जाऊ नको, तिला काही विचारू नको असं आता ती ईश्वरीची आई बोलू लागते. पण नम्रता म्हणते नाही मी जाईलच. आता जायचं की नाही हा प्रश्न पूर्णतः तिने तिच्या वडिलांवर सोडलं. बाबा मी जाऊ की नको, आई तर नाही म्हणते. तर नम्रताला बाबांनी डोळ्यांनी होकार दिला. नम्रता आता पतंग उडवण्याच्या कार्यक्रमाला जाणार, ईश्वरीच्या आईचा नकार असतानाही. इथे वल्लवीचा आई पारा चढलेला आहे नम्रताविषयी तिला खूपच तिरस्कार आहे. सगळ्यांसमोर ती बोलून दाखवत असते आणि आकाशचं तिचं जे काही चाललेलं प्रकरण आहे त्यांनी ती तिथल्या तिथं थांबवावं. मला ती मुलगी अजिबात आवडत नाही, त्या मुलीला मदत करायची तुला काहीच गरज नाही, तू एवढा मोठा कंपनीचा मालक असून एकदम फडतूस असं पार्सलचे पॅकेट पोचवायला त्या मुलीसोबत जातो, हे मला पटत नाही. तर इथे तो म्हणू लागतो की आई तू काही सांगितलं तरी मी तुझं ऐकणार नाही, नम्रताची मदत मी नेहमीच करत राहणार. इथे दोघांमधला वाद पाहता आता स्वतः ईश्वरी म्हणू लागते की भाऊजी तुम्ही इथून पुढे नम्रताला भेटायचं नाही किंवा तिची कुठल्याही प्रकारे मदत करायची नाही. आता वहिनीला काहीच बोलू शकलेलं नाही, कारण वहिनी समजून सांगते की तुमच्या आईचं तुम्ही ऐका, घरात वाद झालेले माझ्या बहिणीवरून मला चालणार नाही, तर इथून पुढे तुम्ही तिच्यापासून दुरावा निर्माण करायचा असं स्पष्टपणे इथे ईश्वरीने सांगितलेलं असतं. आणि त्यातच अर्णव तिथे येतो. तुम्ही दोघीजणी कोण ठरवणाऱ्या की इथे आकाश नम्रताला आणि त्यांच्या घरच्यांना मदत करणार की नाही. खरं तर मी सांगितलं आहे की आकाशला त्यांना काहीही पडलं नाही पाहिजे,
त्यांच्या मदतीला तू तिथे राहायचं, त्यांची मदत करायची. माझ्या सांगण्यावरूनच आकाश तिथे जातो, त्यांची मदत करतो आणि ती करतच राहणार कोणी कितीही सांगितलं तरी. आता वल्लवी इथे अर्णवसमोर काहीच बोलत नाही. पतंग उडवायची वेळ जवळजवळ येते आणि पतंग उडवायला अर्णवने ईश्वरीला नकार दिला आहे. तू यायचं नाही, आम्ही आमचे पतंग उडवू. हे ऐकल्यानंतर वल्लवी म्हणते, तुझ्या नवऱ्याने तुला स्पष्ट सांगितले यायचं नाही. पण ती म्हणते, का नाही येणार मी? मला घाबरलात म्हणून तुम्ही मला येऊ देत नाही ना. मी पतंग उडवण्यात एकदम माहीर आहे. मी सरांना हरवेल ना, म्हणून सर म्हणते यायचं नाही समजलं. पण मी येणार म्हणजे येणार. सगळ्यांसमोर ईश्वरी प्रेमानेच अर्णवशी बोलते आणि अर्णवच्या विरोध न दाखवता प्रेमानेच तिथे ती पतंग उडवायला जाणार असते. पतंग उडवायची कॉम्पिटिशन एकदम रंगात येते. आता इथे ईश्वरीला काही करून जिंकायचं असतं. ती बघता बघता एका चेअरवर उभी राहते आणि पतंग कटण्यासाठी वर उभी राहत जाते आणि बघता बघता तिचा तोल जातोय की काय अर्णवने मागे वळून पाहिलं. ईश्वरी गच्चीतनं खाली पडणारच. त्याच वेळेला अर्णव तिचा हात पकडतो, तिला पडण्यापासून वाचवतो. चला तर मग पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.